बोरी, पांझरा आणि तापी नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. DYSP विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या संयुक्त पथकाने 28 रोजी पहाटे हिंगोने शिवारात बोरी नदीकाठी छापा टाकून 6 वाळूंचे ट्रॅक्टर जप्त केले असून 6 चालकांना अटक केली आहे. मध्यरात्री वाळूची अवैध वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवला जात होता. तसेच गल्लीबोळातून वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरमुळे नागरिकांची झोप हराम झाली होती. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने ही कारवाई आखली. पहाटे 1 ते 5च्या सुमारास मारलेल्या छाप्यात विना नंबरचे 5 ट्रॅक्टर आणि MH19 CJ 775 क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू वाहून नेताना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी नदीच्या गुडघाभर पाण्यात पाठलाग करून चालकांना ताब्यात घेतले. या कारवाईत योगेश भोई, प्रवीण सोनवणे, राहुल ठाकरे, अर्जुन मालसे, सतीश बाविस्कर आणि सोमनाथ मोरे यांना अटक करण्यात आली असून ट्रॅक्टर मालकांचा शोध सुरू आहे. दरम्यान अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे अशा गुन्ह्यांत कोणाचीही गय केली जाणार नाही. विना नंबरच्या वाहनांवर RTO मार्फतही कडक कारवाई करण्याचे संकेत DYSP विनायक कोते यांनी दिले आहेत. आज रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे वाळू तक्रारीच्या वेगवेगळ्या भागातून ज्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने आम्ही तसेच पोलीस स्टेशनची टीम या कारवाईमध्ये सहभागी होऊन जवळपास 6 ट्रॅक्टर हे बोरी नदीमधून वाळू भरताना मिळून आल्याने ते ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याच्यासह मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याचे आरोपी देखील आपल्या ताब्यात आहेत आणि यापुढे देखील अशा प्रकारच्या कारवाई बोरी नदी असेल, तापी नदी असेल किंवा पांझरा नदी असेल या ठिकाणी जोरदार कारवाई करण्याचे आमचं नियोजन आहे. कुणीही अशा प्रकारचे अवैध धंदा वाहतूक करताना दिसून आले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, ही बाब आपण लक्षात घ्यावी. अमळनेर तालुक्यातील कळमसर येथील 31 वर्षीय तरुण शेतकरी दीपक दत्तूसिंग राजपूत यांचा विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक राजपूत हे शेतात फवारणीसाठी गणपती मंदिर परिसरातील विहिरीवरून पाणी काढत होते. शेवटची बादली काढताना पाय घसरून तोल गेल्याने ते थेट विहिरीत कोसळले. त्यांना तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपक यांच्या पश्चात आई, भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मारवड पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पीक विमा योजनेचा लाभ घेताना संबंधित पिकावर कोणतेही सक्रिय पीक कर्ज घेतलेले नाही अशी हमी देण्याची जाचक अट रद्द करावी अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे. पीक कर्ज घेणारे शेतकरी देखील नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडत असल्याने त्यांना विमा संरक्षणापासून वंचित ठेवणे अयोग्य आहे. आमदार पाटलांच्या या मागणीची दखल घेत कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून सदर अट शिथिल करण्याची विनंती केली आहे. या निर्णयामुळे कर्जबाधित शेतकऱ्यांनाही पीक विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून शेतकरी हिताच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देश दशनाम गोसावी समाजातर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात मंगळग्रह मंदिराजवळील समाधीस्थळांचे संरक्षण, विटंबना झालेल्या समाधींची दुरुस्ती व दोषींवर कारवाईची मागणी केली. तसेच गजानन महाराज मंदिरासमोरील नामशेष समाधींची चौकशी आणि समाजासाठी स्वतंत्र समाधीभूमी उपलब्ध करण्याची मागणी केली. प्रशासनाने तलाठ्यांमार्फत गावठाण जागेची पाहणी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले. या प्रसंगी अनेक समाज बांधव उपस्थित होते. मोबाईल व सोशल मीडियापासून 4 वर्षे दूर राहून
आत्मशिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर जळगावच्या सई देसले हिने नीट परीक्षेत 671 गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम आणि देशात 463वा क्रमांक पटकावला. या यशामुळे तिचा एम्समध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. सई ही प्राध्यापक डॉक्टर किरण देसले व डॉक्टर गीता देसले यांची मुलगी आहे. संकल्पना स्पष्ट समजून घेणे, नियमित सराव करणे आणि पालकांचे मार्गदर्शन हेच यशाचे गमक असल्याचे तिने सांगितले. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.